वेलकम मित्रांनो. पहा, तुम्हाला काय बनायचं आहे. मी तुमच्या मनाला आघात करत नाही, पण शेवटी त्या गोष्टी मला दिसतात आणि म्हणून मी याचं टायटल ठेवलेलं आहे, डॉक्टर की डुक्कर की ड्रायव्हर. म्हणजे तुम्हाला डॉक्टर बनायचं आहे, मग ड्रायव्हर बनता. त्याच्याही खाली जाऊन जे कृत्य नाही करायला पाहिजे, तसे चार पायाचे जे पिग, सुअर, डुक्कर तेही बनणारे आहेत. आता याला थोडंसं समजून घेऊ. पहा, आई वडील आपण पाहतो आहे जास्तीत जास्त. आज आपण पाहतो आहे डॉक्टर आणि इंजिनियर, बस याच्यासाठीच वाटेल तेवढा पैसा खर्च करून त्या कोट्यापर्यंत, गायडोराचा कोटा नाही, राजस्थान नॉलेज सिटी कोटा, पुणे, मुंबई, नागपूर, दिल्ली, कुठं कुठं नाही पाठवतील विद्यार्थ्यांना की मुलगा डॉक्टर झाला पाहिजे, इंजिनियर झाला पाहिजे, गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये GMC एम्सला नंबर लागला पाहिजे. शेवटी अनेक विद्यार्थी जेव्हा डिप्रेशनमध्ये येऊन आत्महत्या करतात. आज जरी त्याच नॉलेज सिटी कोटा तिथे जाणारे विद्यार्थी एक नाही 35 40 विद्यार्थ्यांच्या न्यूजमध्येच पाहिलं असेल आत्महत्येचा प्रकार. त्याला जबाबदार कोण? आताची घटना पहा, नीट पेपर लीक होऊन काय आंदोलन होऊन राहिलेले आहेत आणि याच्या राजनीती लोकांना किती मस्त फायदाही होत आहे. मोठा हुरूप येऊन जाते आणि विद्यार्थ्यांच्या माध्यमातून, विद्यार्थी संघटनेच्या माध्यमातून कोकराज वगैरे नाही का, कोक्रोच नाही का, तोही हिरो बनून जाते. कधी स्वप्नामध्ये पाहिलं नसेल त्यांनी की थोडंसं आंदोलनामध्ये भाग घेतल्यानंतर, थोडासा पुढारी बनल्यानंतर त्याची प्रसिद्धी होऊन जाईल. इकडे पहा, परीक्षा नाही ठरवू शकत जीवनाचे मूळ. अंगी बाणवावी कला आणि सावरावातून. पुन्हा एकदा सांगतो आहे, परीक्षा नाही ठरवू शकत जीवनाचे मोल. अंगी बाणवावी कला आणि सावरावातून. दुर्दम्य कडा भेदण्याची ठेवा दुर्दम्य अभिलाषा, मग येणारच नाही तुमच्याकडे निराशा. लक्षात ठेवायचं. दरवर्षी पेपर लीक होतात, त्यासाठी काय विद्यार्थ्यांनी आत्महत्या करायची का? आत्महत्या पर्याय नाही, हे कमजोरी आहे. कोणी सांगितले आत्महत्या करायला? अरे डॉक्टर बनलं नाही बनलं, ड्रायव्हर बनलं तरी चालेल ना, पण कमीत कमी डुक्कर बनवून असे पागलपणाचे लक्षण तर नाही करायला पाहिजे. याच्यामध्ये जो थोडा सांगतो तुम्हाला. आज मी आमच्या ट्युशन क्लासमधले काही विद्यार्थी आहेत, दुरून पाहण्यापेक्षा हुशार आहेत. MBBS ला, BMS ला नंबर लागलेला आहे. काही विद्यार्थी तर 2 वर्ष, काही विद्यार्थी 3 वर्ष पासून त्यांचं गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये, GMC GSC मध्ये ते शिकत आहेत. आता मला हे सांगायचं आहे, ते ज्या गोष्टी शिकत आहेत त्याकडे त्यांचं लक्ष आहे का? नाही आहे. ते खरोखर डॉक्टर, एक्सपर्ट डॉक्टर बनण्याच्या इच्छेनं, उद्देशानं ते शिकून राहिले का? आज 3 वर्ष झालेले आहेत, 2 वर्ष झालेले आहेत. 1-1, 1.5 महिन्याच्या सुट्ट्या पण मिळतात, 15 दिवसाच्या, 1 महिन्याच्या सुट्ट्या पण मिळतात. सुट्ट्यावरती येताना मी पाहतो काय घेऊन राहतात ते. काय घेऊन राहतात? लॅपटॉप, टॅब, मोबाईल. टाइमपास, नुसतं टाइमपास. चालल्या आणि खराब गोष्टी. खरंच हे एक्सपर्ट डॉक्टर बनतील? परिपूर्ण डॉक्टरकडे म्हणजे परिपूर्ण पेशंटकडे लक्ष देतील? परिपूर्ण पेशंटकडे लक्ष देतील?
आपल्याच तालामध्ये मायकल जॅक्सन, मनोरंजनामध्ये, पागलपणामध्ये, मूर्खपणामध्ये. मग सांगा मला काय म्हणावं यांना. समजा सुट्ट्यामध्ये किंवा जेव्हा जेव्हा वेळ मिळते त्या वेळामध्ये 2 घंटे 3 घंटे जरी एखाद्या डॉक्टरकडे जाऊन आपण बसलो, किती चांगला होईल. म्हणजे पहा की इकडे 4-4 न 5-5 वर्ष आपण डिग्री घेतल्यानंतरही त्या मूर्खांना पेशंटला दुरुस्त कसं करायचं, त्याला कोणती औषध द्यायची माहीतच नसतं. आज 2-2, 3-3 वर्ष झालेले आहेत करणारे, उद्या डिग्री पण येईल त्यांच्या हातामध्ये. ते डॉक्टर नाही डुक्कर. कारण की ह्या गोष्टी करता करता जरी तुमचं पूर्ण लक्ष नसेल की समजा माझ्याकडे पेशंट येतील तर त्यांना दुरुस्त कसं करणार, कोणत्या बिमारीसाठी कोणती औषध द्यावं लागेल, मला म्हणजे त्यांना स्वतः जरी त्याची तब्येत खराब झाली त्यांनी काय करायला पाहिजे, डॉक्टरकडे जायला पाहिजे. जातात डॉक्टरकडे. वास्तविक पाहता जे स्वतः डॉक्टर बनणारे आहेत ते असे पागलपणातून डिग्र्या घेतील आणि डिग्री घेतल्यानंतर हे दवाखाने लावून बसणारे डॉक्टर आहेत. तुम्ही लक्ष द्या, पहा. इकडे पेशंटला सोडून, रोग्याला सोडून तिकडे बासुरी पुंगी वाजवायला जातात. नाव नाही सांगणार मी त्या डॉक्टरांची. पुंगी वाजवायला जातात, संगीत शिकायला जातात, गिटार शिकायला जातात. मनोरंजनाच्या कार्यक्रमामध्ये दवाखाना बंद करून जातात. काय म्हणावं त्याला, डॉक्टर म्हणावं की डुक्कर म्हणावं. काही देश विदेशातून, रशिया मोठमोठ्या देशातून जाऊन MBBS ची डिग्री आणतात. आणल्यानंतर दवाखाना सोडून राजनीतीमध्ये येतात पागल खोपडीचे. मला हे सांगायचं आहे की राजनीतीमध्ये जायचं आहे तर मग कशाला ते 5-5 वर्षाची देश विदेशामध्ये जाऊन ती डिग्री घ्यायची. ज्या गोष्टी तुम्हाला करायच्या नाही आहेत, त्याच्यामध्ये वेळ कशाला घालवायचा. याला सद्बुद्धी म्हणता येईल का. सर्वत्र आपण पाहतो आहे मनोरंजनाच्या मागे लागणारे, खाण्यासाठी, धनसंपत्तीसाठी, पैशासाठी, ऐसो आरामासाठी जगणारे असे जे लोक पाहिल्यानंतर मला असं वाटते की ज्या कामामध्ये इंटरेस्ट नाही ते काम शिकून तुम्ही काय करणार. आपण एकदा ठरवलेली गोष्ट त्याच्यामध्ये पूर्ण आनंद मिळाला पाहिजे. आणि अशा वेळेस मग समोरचा पेशंट आहे तो महत्वाचा आहे ना, तो महत्वाचा आहे, रोगी महत्वाचा आहे की पुंगी वाजवणं महत्वाचं आहे, बासुरी वाजवणं महत्वाचं आहे, गिटार वाजवणं महत्वाचं आहे, हार्मोनियम वाजवणं महत्वाचं आहे. किंवा डिग्र्या घेत असताना, ह्या सगळ्या गोष्टी करत असताना जेवढा माबाप पैसे खर्च करतात, सर्वसामान्य जे असतात तिकडे रैसकी सांगतात, तिकडे जाऊन अमाप पैसा ब्रेड बिस्किट खाऊन नाही, चायनीज चांगला भोजन सगळ्या गोष्टी पाहिजे आहे. परिस्थितीचा आईवडिलांचा काही विचार नाही, आपल्याच तालामध्ये राहतात. हे जीवनामध्ये सुखी होतील का. या नावी डॉक्टर बनून माणूस बनतील आहे. मला हे सांगायचं आहे की सगळ्या गोष्टीचा विचार कसं करायला पाहिजे. सद्विचारी सत्पुरुषांनी संस्कार आणि चांगल्या गोष्टी कशा मिळवायला पाहिजे, ह्या जरी डॉक्टरांमध्ये नसतील, एखाद्या अधिकाऱ्यामध्ये नसतील, प्रेम आणि करुणा ह्या गोष्टी नसतील आणि नुसतं मनोरंजनाचं दिमाग भरून असेल तर मी म्हणतो यांना डॉक्टर साहेब म्हणण्यापेक्षा डुक्करच म्हणावं लागेल. तर ठीक आहे मित्रांनो, ज्यांनी खरोखर डॉक्टर बनायचं आहे, इंजिनियर बनायचं आहे, अधिकारी बनायचं आहे, तर एव्हरीथिंग यू वॉन्ट इज ऑन द अदर साइड ऑफ युअर. तसंच यू कॅन हॅव एनिथिंग इन लाईफ इफ यू विल सॅक्रिफाईस एव्हरीथिंग एल्स फॉर इट. लक्षात ठेवा, तुम्ही जीवनामध्ये कोणती गोष्ट करू शकता, फक्त त्यासाठी इतर गोष्टींचा त्याग करावा लागते.
पवित्र मन तुम्हाला त्याग करायला पवित्र मन तुम्हाला त्याग करायला प्रवृत्त करते, तर गडुळलेला मन तुम्हाला पैशाचा अपव्यय करायला लावतो, पैशाचा अपव्यय करायला लावतो, व्यसनाच्या अधीन करतो आणि तुमचं नावलौकिक धुळीला मिळवतो. तुमचं नावलौकिक धुळीला मिळवतो. दॅट्स ऑल.